नमस्कार बालमित्रांनो, आपल्या अवतीभोवती किती जीव राहतात बघा. माणसं, प्राणी, पक्षी आणि कीटक. हे सर्वजण वेगळे जगतात. यांचं जग वेगळं आहे, परंतु या सर्वांमध्ये एक समानता आहे आणि ती म्हणजे सर्वांना अन्नाची गरज असते. चला तर मग या पाठामध्ये आपण बघूया माणसाची, प्राण्यांची, पक्ष्यांची आणि कीटकांची अन्नाची गरज. सर्वात आधी आपण बघूया माणूस. आपण अन्न का खातो आपण अन्न? कारण आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि अन्नामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते, ऊर्जा मिळते. अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते आणि कोणतंही काम उत्साहाने करण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. मग आता माणसांचं अन्न काय असते बघा. या पात्रावर तुम्हाला काय काय दिसतंय? तर आपल्याला माणूस काय करतो? धान्य, फळे, भाज्या, दूध, अंडी हे सर्व खात असतो. धान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, गहू, ज्वारी, तांदूळ, नाचणी, बाजरी, विविध डाळी हे सुद्धा खात असतो आणि त्याचबरोबर कडधान्य सुद्धा खातो, कारण त्यातून आपल्याला प्रथिने मिळतात, प्रोटीन मिळते. त्यानंतर बघा, वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणारी जी फळं आहे ती आपण खाल्ली पाहिजे, कारण प्रत्येक फळाचं वेगळं महत्व आहे. आणि फळं खाल्ल्यानंतर काय होते की आपण जे काही खाल्लेलं असते त्याचं पचन चांगल्या प्रकारे होते, कारण फळांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते. आणि त्याचबरोबर बघा, ह्या भाज्या, आता बऱ्याच मुलांना भाज्या आवडत नाही. मला ही भाजी नको, मला हे फळ नको, मला ती भाजी आवडत नाही, परंतु प्रत्येक भाजी ही आपण खाल्ली पाहिजे. कारण ह्या भाज्या जशा आपण आई शिजवून करते तशाच आपण काही भाज्या कच्च्या सुद्धा खात असतो. म्हणजे माणसाचे अन्न बघा, धान्य, फळे, भाज्या, दूध आणि अंडी. दूध आणि अंडी यामधून सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळते. आणि आपण जे अन्न खातो, मग आपण काही खाल्लं तर चालेल का? नाही. तर ज्या अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल, शक्ती मिळेल, ताकद मिळेल, असेच संतुलित आहार, असंच पौष्टिक जेवण आपण केलं पाहिजे, असंच पौष्टिक अन्न आपण खाल्लं पाहिजे. आता आपल्या बरोबरच बघा, आपण जसं अन्न खातो तसंच प्राण्यांना देखील अन्नाची गरज असते. आता या चित्रामध्ये बघा, गाय गवत खात आहे. मग आता गाय जर गवत खात असेल तर मग मांजर देखील गवत खाईल का? नाही. कारण गाईला गवत आवडते, पण मांजरीला काय आवडते? दूध. आणि दुधाबरोबरच मांजरीला उंदीर देखील आवडतात. मग आता मांजरीला उंदीर आवडतात म्हणून शेळी उंदीर खात असेल का? नाही. तर यावरून एक गोष्ट लक्षात आली की प्राण्यांना अन्नाची गरज असते, परंतु प्रत्येकाचं अन्न हे वेगवेगळं असते. आता बघा, या चित्रामध्ये तुम्हाला कुत्रा दिसतोय, ससा दिसतोय आणि इकडे वाघ दिसतोय. आता कुत्रा काय खातो? कुत्रा पोळी किंवा भाकरी किंवा मांस सुद्धा खातो. सशाला लुसलुशीत गवत आणि गाजर, मुळा हे खूप आवडतात. मग आता सशाला ते आवडते म्हणून वाघ, सिंह खात असेल का बरं? नाही. तर जंगलात राहणारे जे प्राणी असतात ते आपले पोट कसं भरतात? त्यांची अन्नाची जी गरज आहे ती कशी पूर्ण होते? ते शिकार करतात आणि प्राण्यांची शिकार करून खात असतात. म्हणजेच आपण काय शिकलो यामधून? प्राण्यांना अन्नाची गरज आहे, परंतु प्रत्येक प्राण्यांचं अन्न हे वेगवेगळं आहे. त्यानंतर बघा, जशी प्राण्यांना अन्नाची गरज आहे तशीच पक्ष्यांना देखील अन्नाची गरज आहे. आता आपण जाऊया या आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांकडे. आता पक्षी हे असे आहेत की यांना आपलं अन्न मिळवण्यासाठी खूप फिरावं लागतं, खूप लांब लांब जावं लागतं. पक्षी धान्याचे कण खातात. आता त्यांच्यामध्ये बघा, हा पेरू दिसतोय तुम्हाला. मिठू पोपट काय करतोय की हा पेरू खातोय ना. आणि या चित्रामध्ये बघा, मिरची खातोय. अशाच प्रकारे वेगवेगळ्या पक्ष्यांचं अन्न देखील वेगवेगळं असते. आता बघा, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय की चिमण्या आहेत, कावडा आहे. चिमण्या काय खातात? धान्यांचे कण खातात आणि कावडा सुद्धा धान्यांचे कण खातो. त्याचबरोबर जे अन्न असते, पोळी वगैरे, ते सुद्धा तो खातो. आता बघा, जशी माणसाला गरज असते अन्नाची, पक्ष्यांना गरज आहे आणि प्राण्यांनाही गरज आहे. आता तुम्ही बघा, यामध्ये छोटे छोटे जीव दिसत आहे. अगदी छोटे छोटे जीव, त्यांना काय म्हणतात? कीटक. आणि या कीटकांना सुद्धा अन्नाची गरज असते बरं का.
आता इथे बघा ही मुंगी, मुंगी काय खाते सगळ्यांना माहित आहे, मुंगी साखर खाते. म्हणजेच मुंगीला साखर किंवा गोड पदार्थ खूप आवडतात आणि ती ते खात असते. त्याचबरोबर या चित्रामध्ये बघा मधमाशी आहे आणि मधमाशी काय करते तर फुलांमधला रस पिते आणि ती आपली भूक भागवते. त्याचबरोबर इथे चित्र आहे फुलपाखराचे, सुंदर रंगीबिरंगी फुलपाखरू सर्वांना आवडते, हो की नाही. तर हे जे फुलपाखरू आहे हे फुलांमधील परागरस पिते आणि आपलं पोट आपलं भरते. त्यानंतर याचबरोबर अनेक जीव आहेत बघा, छोटे छोटे जीव आहेत. आता ही जी पाल आहे हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. पाल काय करते, आपल्या घरात असणारे छोटे छोटे किडे खाते ना. तर त्याचप्रमाणे सरडा देखील असंच अन्न खात असतो. आता या चित्रात बघा इथे तुम्हाला एक अळी दिसते. आता या अळीला म्हणतात सुरवंट. आता ही अळी सुरवंट याला का म्हणतात, ही अळी आहे फुलपाखराची अळी. जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं फुलपाखरू, ते फुलपाखरू जे तयार होते त्या आधीची क्रिया म्हणजे ही अळी. त्यानंतर बघा हा जो पाठ आहे या पाठातून आपण काय शिकलो की सर्वांना अन्नाची गरज असते आणि सर्व म्हणजे प्राण्यांचं, पक्ष्यांचं, माणसांचं हे अन्न वेगवेगळं असते. आता या सुंदर पाठातून आपण काय शिकलो बरं, या सुंदर पाठातून आपण शिकलो की निसर्गाचा एक नियम आहे आणि तो नियम म्हणजे प्रत्येकाला अन्नाची गरज असते आणि प्रत्येक जण आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी अन्न घेत असते. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जे अवतीभोवती छोटे छोटे जीव आहे ज्यांना आपल्या अन्नासाठी खूप झटावं लागतं किंवा त्यांना खूप मेहनत करावी लागते, अशा जीवांची आपण आता काळजी घ्यायची आहे. या चित्रात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की पक्ष्यांना धान्याचे कण, त्याचबरोबर पाणी सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.